हाय, हॅलो, नमस्कार. मी संध्या तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे संध्यास क्रिएटिव्ह कॉर्नर. अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटी एजिंग अशी बेस्ट क्रीम होममेड घरी आपण आज करणार आहोत. त्याला जेवढं मस्त दिसत आहे तेवढं चेहऱ्याला सुद्धा इफेक्ट चांगला देणार आहे ते. ह्या फुलाला तर तुम्ही ओळखतच असाल ना, हे गोकर्णाचं फुल म्हणतात आपल्या महाराष्ट्रामध्ये. अपराजितिका किंवा शंखपुष्पी असं पण म्हटले जाते याला. फुलातील ना आपल्याला फक्त निळं फुलं घ्यायचे आहेत, पांढरे नाही घ्यायचे. ह्याच फुलापासून आपल्याला अँटी एजिंग आणि फेअरनेस क्रीम तयार करणार आहेत. त्यासाठी लागणार आहेत आपल्याला 10-12 गोकर्णाची फुलं, व्हिटॅमिन ईचे कॅप्सूल्स, ॲलोवेरा जेल, कॉर्नस्टार्च किंवा कॉर्नफ्लॉवर घेतलं तरी चालेल, आल्मंड ड्रॉप्स 2-3 थेंब. ह्याचे ना देठं वेगळे करायचे आहेत आपल्याला फुलांचे. फक्त त्यांचे निळं जे हे आहे ना तेवढंच भाग घ्यायचा आणि त्याचे देठं पूर्ण वेगळं करायचे आहेत. आपल्याला ना फुलातला अर्क पाहिजे, त्यासाठी त्याच्यामध्ये कोमट पाणी टाकून ठेवायचं थोडा वेळ. जे कोमट पाण्यामध्ये थोडं एक 10 मिनिटं भिजून ठेवलं ना, पूर्ण पाण्यात त्या फुलाचा पूर्ण अर्क येतो ते पहा आता तुम्ही. आता पहा या पाण्यामध्ये कसं त्याचा निळा कलर उतरलेला आहे पूर्ण. गरम पाणी टाकल्याच्या नंतर झाकून ठेवायचं, त्या म्हणजे वाफ जाऊ द्यायची नाही त्याची. त्या फुलाचा पूर्ण अर्क ना पाण्यात येतो आणि फुलं पांढरे होतात. त्यावेळेस काय करायचं, आपण एक मिक्सरचं भांडं घ्यायचं. मग ते पाणी मिक्सरच्या भांड्यात टाकून सगळंच टाकायचं, फुलासहित टाकायचं आणि त्याला ग्राइंड करून घ्यायचं. हे पहा किती मस्त जांभळ्या कलरचं पाणी आपल्याला भेटलं आणि त्याचा चोथा तसंच पूर्ण पांढरं झालेलं आहे पहा. आता त्या पाण्यामध्ये आपलं कॉर्नफ्लॉवरचं 1 चम्मच कॉर्नफ्लॉवर त्या पाण्यामध्ये व्यवस्थित गुठळ्या न ठेवता मिसळून घ्यायचं. आपल्याला क्रीम लिक्विड टाईप पाहिजे असेल तर आपण थोडंच पाणी त्याला अगोदरच काढून ठेवून घ्यायचं. म्हणजे आपल्याला जर घट्ट हवे असेल तर घट्ट होऊ देईल तर काही हरकत नाही. पण आपल्याला लिक्विड टाईप जर क्रीम पाहिजे असेल तर थोडं पाणी अगोदर काढून ठेवलेलं तर नंतर आपल्याला फायदा होईल त्या गोष्टीचा. जर क्रीम घट्ट झाली ना तर पातळ करायला मदत होईल. पण मी तसंच केले. मला जशी पाहिजे तशी जमते म्हणून मी तसंच ठेवले ना, पाणी नाही ठेवलं त्याचं थोडं. हे पहा आता कसं कॉर्नफ्लॉवर कसं एकत्र एकजीव झालं. त्याला व्यवस्थित मिसळून घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं, एक पातेलं घ्यायचं. त्याला आपल्याला डायरेक्ट गरम नाही करायचं, म्हणजे गॅसवर असंच ठेवून नाही गरम करायचं. एका टोपल्यात किंवा पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्याला डबल बॉयलर मेथडनं गरम करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला त्या लिक्विडला. आता हे पहा व्यवस्थित फिरवत राहायचे थोड्या वेळाच्या नंतर. तोपर्यंत आपण काय करायचं, इकडे एक बेस आपल्याला क्रीम तयार करून घ्यायचा. त्याच्यात अलीकडे आपण ॲलोवेरा जेल घ्यायचं. ॲलोवेरा जेल ना डायरेक्ट क्रीममध्ये न टाकता अलीकडेच तयार करून घ्यायसाठी त्यासाठी दुसऱ्या बाउलमध्ये घ्यायचं ते. ह्या पाण्यामध्ये ना काचाचं बाउल नाही ठेवायचं. ते पाणी खूप गरम होतं ना, ते काचाचं बाउल फुटायची शक्यता असते. म्हणून आपण त्यासाठी स्पेशल वाटीच घ्यायची, स्टीलचीच वाटी घ्यायची. त्यामुळे ते व्यवस्थित मिश्रण घट्ट झाल्या जाते आणि काच फुटायची शक्यता असते. त्यामुळे काचाची वाटी पाण्यामध्ये नाही ठेवायची, ते अलीकडे वापरायचं. पण गरम करताना स्टीलचीच वाटी घ्यायची. तुम्ही पाहू शकता आता मिश्रण पहा किती घट्ट झालेलं आहे व्यवस्थित. कलर पण किती सुरेख आले आहे त्याला. आपलं हे मिश्रण आता बऱ्यापैकी झाल्यामध्ये जमा आहे. मग आपण इकडं आता हे क्रीम तयार करून घेऊ अजून. हे व्हिटॅमिन ईचे गोळ्या आहेत ना, ते 2 गोळ्या घ्यायचे. एकामध्ये 2-3 थेंब निघतील, 3-4 थेंब निघतात. मग 2 गोळ्या आणि ॲलोवेरा जेल आणि त्याच्यामध्येच 2 थेंब आल्मंड ड्रॉप्स घेतलं तरी चालते, इसेन्शियल ऑइल घेतलं तरी चालते, आर्गन ऑइल घेतलं तरी चालते, कोणतंही चालते. फक्त एक 2-3 थेंब ऑइलचे पण असेल तर क्रीमिश कलर येतं, ह्याला लुक येते त्या क्रीमला. आणि आपलं ऑइल असेल तर आपला चेहरासुद्धा ड्राय पडणार नाही. त्यासाठी ऑइल नेसेसरी, म्हणजे गरजेचंच आहे एकदम. हे सगळं साहित्य ना त्या मिश्रणामध्ये टाकून नाही फेटायचं, हे अगोदरच फेटून घ्यायचं दुसऱ्या वाटीमध्ये. मग ते मिश्रण नंतर ह्याच्यात टाकायचं. पहा आता किती क्रीमिश लुक आलं ह्याला. एकदम क्रीम सगळं दिसायला ना. व्यवस्थित फेटून घ्यायचं. हे क्रीम आहे ना अँटी एजिंग क्रीम आहे, अँटी इन्फ्लेमेटरी आहे आणि फेअरनेस क्रीमसुद्धा आहे. त्यासाठी हे ना 25च्या नंतर लावले त्याला खूप फायदा पडणार आहे. जे आपल्याला सुरकुत्या किंवा फाईन लाईन्स वगैरे चेहऱ्यावर पिगमेंटेशन येतात ना, त्यासाठी एकदम मस्त. जे बाहेरची क्रीम आणून, जे भारी क्रीम आणून ज्याचे कोणाकोणाला होते नाही होत, साईड इफेक्ट वगैरे होतात, ते करत बसण्यापेक्षा हे घरच्या घरी आणि कमी ह्याच्यामध्ये आणि एकतर प्रभावी असं, म्हणजे गॅरंटी देऊन सांगते मी, हे खूप प्रभावी आहे. मी स्वतः केलेली आहे. माझ्या सांगण्यावरून नक्की करून पहा.
आणि हे नाईट क्रीम आहे, नाईटलाच लावायचं. डेला लावलं तरी काही हरकत नाही, पण त्याच्यावर धूळ वगैरे बसून अजून पिंपल्स यायची शक्यता असते, म्हणून नाईटलाच लावायची ती शक्यतो करून. आपल्या चेहऱ्यासाठी गोकर्णीची फुल ही एकदम वरदान असल्यासारखं आहे, जादुई आहे एकदम. आणि इंटेकसुद्धा करतात खूप जण ह्यांचा. मी ते सुद्धा दाखवणार आहे एका व्हिडिओमध्ये. हे पहा, मी लावून दाखवते तुम्हाला क्रीम. बिलकुल ऑइली नाही, असं चिपचिपा नाही. दिवसा क्रीमसारखंही लावू शकतो आणि नाईटलासुद्धा लावू शकतो. माझ्या सांगण्यावरून एकदा नक्की करून पहा आणि कसं वाटलं क्रीम मला कमेंट करून नक्की सांगा बरं. हे पहा, एकदम फेअरनेस दिसतो एकदम. कमेंट करून सांगायला विसरू नका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय.